आमचा देश शांतप्रिय आहे. हो. पण जर आम्हाला शांत बसून दिलं नाही, तर मग आम्ही समोरच्याला शांत करावं लागतं. त्याशिवाय आम्हाला शांती मिळत नाहीये. या गावामध्ये शिवाजी महाराजांचं एक पुतळा बांधायची आमची इच्छा होती. सिद्धेश्वर गावावरून एक मेसेज आला. ओके. आम्ही असा विचार करतोय की गावामध्ये शिवाजी महाराजाचं स्मारक बांधायचं आहे, म्हणजे ते पुतळा बांधायचा आहे. तर ते पुतळा तुम्ही द्यावा, म्हणजे आमच्याकडून त्याला हे होती. आणि मला जे मनात होतं तेच घडलं. त्या महाराजांच्या त्या पुतळ्याला सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे, सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून, आणि तिथे जी लागणारी जी मूर्ती होती, अश्वरूढ मूर्ती, ती कमीत कमी 14 फुटाची मूर्ती आहे. वाव. म्हणजे 10 फुटाचं खाली फाउंडेशन आणि त्याच्यावरती 14 ते घोड्यावरती, म्हणजे अश्व म्हणजे घोडं. ओके. अश्वरूढ म्हणजे त्या घोड्यावरती ती महाराजांची मूर्ती आहे. महाराज हे नेहमी स्त्रीचा खूप सन्मान करायचे त्यांच्या राज्यामध्ये, आणि ते धर्मनिरपेक्ष होते, म्हणजे ते सगळ्या धर्माचा आदर करत होते. तर माझे वडील त्यावेळेला आजारी होते, वयस्कर होते, आजारी होते. त्यामुळे माझ्यासमोर 2 प्रश्न होते. आता इस्रायलमध्ये जायचं की वडिलांची सेवा करायची, पप्पांची सेवा करायची. तर मी तो निर्णय बदलला आणि वडिलांच्या सेवेला जास्त प्राधान्य दिलं. आणि आम्हाला पण खूप त्रास झाला, कारण आपण सगळं आपलं लहानाचे मोठे आपण तिकडे झालेले असतो. त्यामुळे इकडे येऊन तो एक चॅलेंज असतो आपल्यासाठी. हो. पण ते खूप त्रास झाला, पण त्यातून पार झालो. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला ती तयारी करावी लागते मनाची. पण माझ्या मुली जरी ती 1 वर्षाची आली तर तिला मराठी येतोय, आम्ही घरामध्ये मराठीच बोलतो. तर तो पुतळा बांधून उपयोग नाहीये. म्हणजे त्या पुतळ्याचं जेव्हा तिकडे आपण कुठेही बांधतो, तर तिथल्या लोकांनी त्यातून त्यांचे जे विचार होते, त्यांचा जो इतिहास होता, हा त्या लोकांनी घेतला पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे. माझं जे काही शिवरायांवर प्रेम आहे, त्यांच्याबद्दल मला जे काही आदर वाटतं, माझ्या गावात इंडियाचे जे मित्र आहेत, हो, त्यांच्याबद्दल मला काय वाटतं, तर त्याचं ते एक प्रतीक आहे. If you think you have seen cultural unity between Hindus and Jews, wait till you hear the story of this Indian Jewish man who built the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. Namaskar, shalom and welcome. My name is Ravital Moses, aka Moses in Israel, your favorite Indian Jew, born and raised in India and now living in Israel. And my goal is to bridge India and Israel one video at a time. आणि आज आपण एक स्पेशल एपिसोड करणार आहोत विथ वन अँड ओनली. ही इज ॲक्च्युली माय फादर्स फ्रेंड. लेट मी से हिज नेम करेक्टली. AB वरसुळकर. बरोबर म्हणाले मी? बरोबर. स्वागत आहे तुमचं मोझेस इन इस्रायलवर. आपण आपलं योगायोगाने आत्ता झालेलं आहे. आपण 1 वर्षापासनं आपलं ते बोलणं चालू होतं की आपण हा करणार आहोत एपिसोड, पण झालं नाही. पण आजचा दिवस शुभ आहे, सो तुमचं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, शालोम. शालोम म्हणजे नमस्कार. इब्रूमध्ये त्याला नमस्कार म्हणतात, परंतु शालोम म्हणजे त्याचा अर्थ पीस पण होतो, शांती. तर याचा अर्थ आमचा देश हा शांतप्रिय आहे. येस. लोकांना हे कळत नाहीये, पण आमचा देश शांतप्रिय आहे. हो. जर आम्हाला शांत बसून दिलं नाही, तर मग आम्ही समोरच्याला शांत करावं लागतं. त्याशिवाय आम्हाला शांती मिळत नाहीये. वाव, हे असलं पर्स्पेक्टिव्ह मराठीत मला पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडनं ऐकलंय मी. सो तुम्हाला काय म्हणतात, अभिनंदन की तुम्ही हे मराठीत म्हणजे एकदम टू द पॉइंट. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हे नेहमी युद्ध करत असतात. हो, पण आम्ही पहिली शांती शांतीप्रिय देश आहे हो. इस्रायल. परंतु आम्हाला तेच म्हटलं की जर शांत राहून दिलं तर आम्हाला मग समोरच्याला शांत करावं लागतं. 100% आय अग्री विथ यू. पण आज आपण बोलणार आहोत अबाउट युअर जर्नी, आणि तुम्हाला प्रेरणा कुठनं मिळाली टू ॲक्च्युली बिल्ड द स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, हे आम्हाला सांगा तुम्ही, आणि आमच्या ऑडियन्सला पण सांगा. ओके. सर्वप्रथम मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, आणि आपल्या दिलखुलास मुलाखतीला सुरुवात करूया. मी इथे गप्पा मारायला आलोय, मुलाखत नाहीये. मी पण दिलखुलास आपण गप्पा मारूया सर्वांबरोबर, त्यासाठी आपण इकडे करूया. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य स्थापक, प्रजाहितचिंतक, सर्व धर्म समवेशक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, तसेच जिजाऊ माता आणि संभाजी राजे यांना माझा विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा. आता आपण त्यांच्याबद्दल बोलूया, करूया सुरुवात. ओके. येस. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होते आणि स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला, आणि त्यांचा मृत्यू शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला, आणि त्यांचा मृत्यू 1680 मध्ये रायगड किल्ल्यावरती झाला. तर ते एकंदरीत 50 वर्ष ते जगले, शिवाजी महाराज. ओके. आणि हे सगळं मी स्पेशल रायगड का बोलतोय, तर रायगड ह्या जिल्ह्याचं नाव हे पहिलं कुलाबा होतं. हो का? हां. ओके. तर ते रायगड हे नाव
आपले मुस्लिम समाजाचे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले हे जेव्हा 1980 मध्ये मुख्यमंत्री झाले, तेव्हा तेव्हा त्यांनी पहिलं काम मुस्लिम समाजाचे असून सुद्धा त्यांनी त्या जिल्ह्याचं नाव कुलाब्याचं रायगड केलं. ह्याचा अर्थ असं की शिवाजी महाराजांवरती सगळे त्यांच्यावरती प्रेम करत, सगळ्यांमध्ये त्यांना आदर होता. हो. शिवाजी महाराजांचा आदर हा सगळ्यांना होता. सगळे त्यांच्यावरती प्रेम करत होते. दुसरं काम त्यांनी असं केलं, ते मुस्लिम समाजाचे असताना सुद्धा जी महाराजांची तलवार आहे, ती आपली इंग्लंडमध्ये आहे. हो. तर ते तिथे जाऊन त्या राणीला भेटून ती परत आणण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले. ओके. अजून एक त्यांनी काम केलं, की शिवाजी महाराजांचं म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तर प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक मंत्रालयामध्ये, कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांचं जे फोटो आहे, ती लावण्याची प्रथा ही त्यांनी सुरू केली. वॉव! हे माहीत नव्हतं मला सगळं. पण मग तुमची पर्सनल स्टोरी काय आहे? म्हणजे लेट्स गो बॅक टू व्हेन तुमचा जन्म ॲक्चुअली झालेला आहे रायगड जिल्ह्यात, करेक्ट? आणि मग फ्रॉम रायगड टू इस्रायल आपण त्याच्याबद्दल आधी बोलूया. काय जर्नी आहे? नाही, मी आता पहिलं माझी ओळख करून देतो तुला. ओके, लेट्स डू दॅट. ओके. तर रायगडची मी हे का सांगितलं, तर रायगड जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे. रायगड ओके. जिल्ह्यामध्ये सुधागड तालुका म्हणून तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये पालीपासून 3 किलोमीटरवरती सिद्धेश्वर म्हणून जे गाव आहे, ते सरसगड किल्ला आहे तिथे, ज्या पायथ्याशी माझं गाव आहे आणि त्या तालुक्यामधलं, त्या जिल्ह्यामधलं ते एक ऐतिहासिक गाव आहे. फॉर व्हॉट रिझन इट इज ऐतिहासिक? सांगतो तुला. तिथून थोड्याच अंतरावरती गणपती मंदिर आहे. 21 गणपती म्हणजे तिथे हिंदू लोकं देवाच्या दर्शनासाठी सगळीकडे जातात. तिथे तुला 21 गणपती एकत्र दर्शन मिळतं. ओह वॉव! ओके. आणि सरसगड पायथ्याशी आमचं ते गाव आहे. तिथूनच थोड्या अंतरावरती शिवाजी महाराजांनी बांधलेलं बोराई किल्ला आहे. 3 किलोमीटर अंतरावरती अष्टविनायकचं जे बल्लाळेश्वर म्हणून जे देवस्थान आहे, हो, हो, खूप हो. फेमस आहे अष्टविनायकापैकी ओके. आणि ते सगळे ओळखतात. महाराष्ट्रामध्ये सगळे तो स्थळ ओळखतात. ते पण आमच्यापासून जवळ आहे. तर तुम्ही लहानाचे मोठे त्या त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या कसं बोलणार त्या जिल्ह्यामध्ये आमचा जन्म झाला किंवा मी खूप भाग्यवान आहे की त्या त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालेला. शिवाजी महाराजांची जी समाधी आहे, त्यांना जे मृत्यू आला, हो, ते रायगड किल्ल्यावरतीच आलं आणि त्या जिल्ह्याचं नाव आता कुलाब्याचं रायगड झालं हो. आणि त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे तो ओके. जिल्हा, तो तालुका, ते गाव हे ऐतिहासिकच आहे. सो फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड कारण तुमचा जन्म पण झाला आणि तुम्ही तिथे वावरलात त्या वाह! एरियात. लहानाचे मोठे जन्म हो, तिथला, हो. लहानाचे मोठे माझं शिक्षण तिकडे झालं. ओके. तिथून अजून एक पालीपासून 3 किलोमीटर अंतरावरती गरम पाण्याचं कुंड आहे. ओके. मग तुम्ही जायचात तुम्ही हो, तिथे? हो, हो. अजून पण गेलो तरी जातो. वॉव! ओके. गरम पाण्याचं तिथे कुंड आहे. ओके. तिथे त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की तिथे 24 तास गरम पाणी असतं आणि त्याची जी पातळी असते, हं. ती तेवढीच असते. ओके. ते वरती ओपन असतं, ओके. परंतु त्याची जी पातळी आहे, ती तुला तेवढीच मिळते. ती ओव्हरफ्लो होत नाहीये. ओव्हरफ्लो होत नाहिये. हे काय मॅजिक आहे आपल्याला तर ह्या तिथे सगळ्या जाऊनच गोष्टी कळेल. त्याकडे आहेत आमच्या तिथे. म्हणून ते म्हटलं, की ऐतिहासिक तो जिल्हा किंवा तो तालुका आमचं गाव आहे असं. गुढीपाडव्याला नाटक होतं. ओके. कबड्डीचे सामने भरत होतात. त्यात मी खेळायचो माझ्या संघातून, आमच्या गावातून. समजलं? ओके. तर आता आम्हाला सगळ्यांना सांगा, की तुम्ही एवढं म्हणजे तुमचं सुंदर चाइल्डहूड होतं. आय एम अझ्युमिंग म्हणजे जसं तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आम्हाला. मग तुम्ही हे निर्णय कशाला घेतलं, की तुम्हाला इस्रायलला यायचंय आणि तुम्ही आय थिंक 2010 मध्ये इथे आलात. हो, 2010 मध्ये. तुम्ही निर्णय कशाला घेतला टू कम टू इस्रायल? हां, ओके. सर्वप्रथम मी ORTमध्ये माझं शिक्षण झालं. 12वी पर्यंत मी पालीत शिकलो. त्यानंतर ORTला गेलो. ORT आपल्या ORT प्रेक्षकांना सांगा. माझगावमध्ये. नाही, पण आपल्या प्रेक्षकांना थोडंसं एक्सप्लेन करा, की व्हॉट इज ORT? माझगावमध्ये आहे आणि ती ज्युइश मुलांसाठी ते स्पेशली ती स्कूल आहे. तिथे कोर्स वगैरे केले जातात. मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, फिटर, टर्नर अशा प्रकारचे जेणेकरून मुलाला पुढे शिक्षण केल्यानंतर नोकरी वगैरे मिळू शकते. त्या उद्देशाने त्यांनी चालू केलं ओके. आणि जी मुलं खेडेगावमध्ये राहत होते, जसे आम्ही होतो, ओके. तर आम्हाला शहरामध्ये राहायची सोय नव्हती, ओळख नव्हती. मग आमच्या टीने हॉस्टेल ठेवलं होतं. मग आम्ही हॉस्टेलमध्ये राहून मग ते पुढचं शिक्षण आम्ही पूर्ण केलं. व्हेरी नाईस. ओके. मग तुम्ही ते ORTमध्ये झाल्यानंतर? ORT झाल्यानंतर मग आम्ही गावाला गेलो. ओके. गावाला मग तिथे नोकरीचं त्यावेळेला मला ORTमधून पण आम्हाला इकडे येण्यासाठी हे केलं होतं. म्हणजे ॲक्चुअली आम्ही सिलेक्शन आमचं झालं होतं. ओके. पण इथे माझे वडील त्यावेळेला इस्रायलला आजारी यायला? होते. हो, इस्रायलला हो, यायला? हो. ओके. तर माझे वडील त्यावेळेला आजारी होते, वयस्कर होते, आजारी होते. त्यामुळे माझ्यासमोर 2 प्रश्न होते. आता इस्रायलमध्ये जायचं की वडिलांची सेवा करायची, पप्पांची सेवा करायची.
तर मी तो निर्णय बदलला आणि वडिलांच्या सेवेला जास्त प्राधान्य दिलं. कारण मला वाटतं आपले आई-वडील असतात ते आपले नंतर देवानंतर त्यांचं स्थान आहे. जेव्हा ते हयातीत असतात तेव्हाच आपण सेवा केलेली बरी हां. आणि ते गेल्यानंतर व्हॉट इज त्यांना द पॉइंट? त्यावेळेला त्यांना माझ्या आधाराची गरज होती. मी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं होतं. त्यामुळे मी तो माझा निर्णय बदलला आणि मी पैशापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा माझ्या वडिलांना प्राधान्य दिलं. त्यांना आधार देण्याचं पहिलं प्राधान्य दिलं. ओके. त्यांची सेवा केली आणि त्यांची सेवा घेऊन मी इथं पोहोचलो. त्यांचा आशीर्वाद घेऊन इकडे आलो. आई-वडिलांची सेवा केली. ओके. नंतर इकडे आलो. तिथे मी नोकरी पण केली. कारण ओके. ते ऑर-टीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मी मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचा कोर्स केला होता आणि CAD म्हणजे कॉम्प्युटर एडेड डिझाइन 3 वर्षाचा ओके. कोर्स होता. 86 to 89 तो मी कोर्स केला ओके. आणि त्यानंतर मी तिथे राहून माझे फॅमिली प्रॉब्लेम्स काय होते, कारण मी घरामध्ये मोठा होतो. तुम्ही त्यामुळे सर्वात तेव्हा ते कर्तव्य होतं, की माझ्या छोट्या बहिणींना किंवा छोट्या भावांना सगळ्यांना सुरळीत हे करून ते एक माझं कर्तव्य मी पार केलं. माझ्या आई-वडिलांची सेवा केली आणि त्यानंतर माझं लग्न झालं. अर्थात लग्न झाल्यावरती मुलं झाली. मग मुलांचा विचार करायला पाहिजे. हो. मग मुलांची विचार केला तर त्यासाठी कारण आपल्या समाजात तुला माहिती आहे खूप कमी लोकं राहतात. 4,000 ते 5,000 लोकं मला वाटतं हो, आता आता. इंडियामध्ये आहेत. जे बेने इस्रायली कम्युनिटीमधले आहेत. आणि कसं त्यावेळेला आवटे असल्यामुळे आपल्या ज्युइश मुलींची ओळखी व्हायच्या, कॉन्टॅक्ट्स होत होते. म्हणजे माहीत पडतं बाबा इथे मुली राहतात, मुलं हो. राहतात. त्यामुळे लग्न वगैरे जमत होती. पण आता त्यानंतर ऑटी बंद झाल्यानंतर मग ते सगळे कॉन्टॅक्ट्स दूर झाले. मग त्यानंतर मी विचार केला, मग आपण मुलांचा पण विचार करणं गरजेचं कारण मला 3 मुली आहेत. ओके. तर मग मी त्यांच्या भविष्याचा विचार करून मग मी इकडे येण्याचा विचार केला. तुम्ही म्हणजे मी स्टेप घेतला. इस्रायलमध्ये येण्याचा मग विचार केला. तिघांचाही जन्म तुमच्या मुलींचा ठीक आहे. ही त्यावेळेला इंडियामध्ये 1 वर्षाची झालेला आहे. होती. माझी छोटी मुलगी वॉव! आहे ना, याफा म्हणून, तिचं ओके. वय 1 वर्ष आणि 4 महिने. हो. तिकडे. पण सगळ्यांचा जन्म तिकडे झाला. तिकडेच झालं. मग तिकडून आम्ही इंडियन संस्कृती घेऊन इकडे आलो. ओके. सो लेट्स टॉक अबाउट संस्कृती म्हणजे कारण हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पण लेट्स टॉक अबाउट आपले संघर्ष जे आपल्या स्पेशली इंडियन ज्यूज जे आपण येतो इथे आणि आपले चॅलेंजेस थोडेसे वेगळे आहेत वेगळे कम्पेअर्ड असतात, टू बरोबर आहे. अदर ओलिम किंवा इमिग्रंट्स आपण ज्याला म्हणतो. तर तुमचे असे काय म्हणजे 1-2 पर्सनल चॅलेंजेस किंवा म्हणजे तुम्हाला असं सुरुवातीला कारण इट इज नॉट अन इझी कंट्री टू लिव्ह इन. भाषा म्हणा किंवा खाणं म्हणा किंवा काही म्हणा. असं म्हणजे काय शेअर करता येईल का तुम्हाला याच्याबद्दल? नाही प्रश्न समजला नाही. काय म्हटलीस परत? युअर चॅलेंजेस आपले म्हणजे इथे काय संघर्ष झाले? इकडे आल्यानंतर बोलतोय. आल्यानंतर. येस. आल्यानंतर अर्थातच तो त्रास झालाच मला. म्हणजे ते भाषा वगैरे कारण मुलं पण माझी मोठी मुलगी पण मोठी होती. त्यामुळे तिला शाळेत परत ॲडजस्ट करण्यासाठी खूप त्रास झाला. भाषा मग तिने 1 वर्षात कव्हर केले आणि आम्हाला पण खूप त्रास झाला. कारण आपण सगळं आपलं लहानाचे मोठे आपण तिकडे झालेले असतो. त्यामुळे इकडे येऊन तो एक चॅलेंज असतो आपल्यासाठी. हो. पण ते खूप त्रास झाला, परंतु त्यातून पार झालो. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला ती तयारी करावी लागते मनाची. येस. आय अग्री. मनाची तयारी करून आपल्याला यावं लागतं आणि ती मनाची तयारी केली आणि मी जेव्हा तिथून निघालो तेव्हा ती तयारी केली होती, की आपण जाऊ तिथे मिळेल ते काम आपल्याला करायचं आहे. तिथे आपण बोलू शकत का मी मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचा कोर्स केलाय, मला तोच काम मिळेल. ही सगळी मनाची पूर्ण तयारी करून आम्ही तिथे निघालो होतो. ध्येय पुढे एकच होतं, की मुलांच्या भविष्याचा विचार करून इकडे आलो. मग आता तुम्हाला कारण आता 2010 म्हणजे ऑलमोस्ट 15-16 वर्ष हो, झाली ना तुम्हाला? हो, हो. तर आता तुम्हाला तुमच्या डिसिजनबद्दल, निर्णयाबद्दल तुम्हाला आता मी काय खुश वाटतंय? आहे. ओके. गुड. दॅट इज मी व्हेरी घेतलेला नाईस. निर्णय मी त्यात खुश आहे. ओके. व्हेरी गुड. आणि तुम्ही आता फ्लुएंटली आता हिब्रू वगैरे सगळं बोलता? हो, हो, हो. हो. ऑलमोस्ट देअर. ऑलमोस्ट देअर. व्हिच इज व्हेरी गुड. कारण हिब्रू ही भाषा जरा म्हणजे खूपच कठीण आहे. हो, हो, पण हो. आय थिंक इथे पण राहिल्यावर आपल्याला पर्याय नाहीये. आय अग्री. 100%. कारण आपण 6 महिने ते आपल्याला कोर्स जसं बोलतो आपण बेसिक आपल्याला ते शिकवतात. त्यानंतर आपण ते करावंच लागतं. भाषा शिकावीच लागते. कारण भाषेशिवाय आपल्याला पर्याय नाही. जॉब आपल्याला कुठे पण जायचं असेल तर आपल्याला ती भाषा येणं गरजेचं आहे. आय अग्री. पण माझ्या मुली जरी ती 1 वर्षाची आली तर तिला मराठी येतोय. आम्ही घरामध्ये मराठीच बोलतो. व्हिच इज गुड हे बाबा. हे बघा बाबांचे मित्र. कारण हे म्हणजे आपली जी संस्कृती आहे आणि भाषा आहे ते आपल्याला विसरू जपल्या शकत पाहिजे. नाही आपण, हो, विसरू हो. शकत नाही. आणि म्हणजे प्रयत्न केले हवेत ना आपल्या मुलांना वगैरे खरं, शिकवायला खरं, आणि खरं, खरं. प्रॅक्टिस वगैरे करायला. नाही ते बोलतात. त्याचा मला अभिमान आहे, की माझ्या मुली इकडे येऊन पण मराठी बोलतात. लोकांना माहित नसेल तर त्यांचे दे आर सेकंड अँड द थर्ड डॉटर दे आर ॲक्चुअली इन द पॉडकास्ट या. रूम. ते कॅमेराच्या पलीकडे बसलेत. त्यांच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा आणि कारण मला माहिती आहे तुम्ही म्हणाले की दॅट वॉज अन इन्स्पिरेशन तुमच्यासाठी कमिंग टू द मेन स्टोरी ऑफ बिल्डिंग अ स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल आम्हाला तुमच्या बालमित्रांबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हां. निलेश यादव त्याला उर्फ भाई म्हणायचे सगळेजण. आम्ही लहानपणापासून त्याला भाई म्हणायचो. तो माझा खूप चांगला मित्र होता.
म्हणजे भावापेक्षा पण म्हणजे भावासारखाच म्हटलं तरी हरकत नाहीये. म्हणजे आमच्या कुटुंबातला एक सदस्य होता तो. त्यामुळे आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ती गोष्ट शेअर करत होतो, एकमेकांशी शेअर करत होतो. खूप चांगले मित्र होतो आणि काही असेल म्हणजे त्यांच्याकडे काय कार्य असेल, आमच्याकडे काय कार्य असतील, तर तो हक्काने येणार. तो आपल्यासारखी टोपी पण घालायचा. हा एवढा किप्पा तो घालायचा. हां, किप्पा घालायचा तो. म्हणजे एवढं तर त्याला आपल्या सर्व मलिदा आपण जे करतो, हे करतो, ते सगळं त्याला माहिती आहे. अरे वाह! एवढा तो क्लोज मित्र होता आणि खूप चांगली आमची दोस्ती होती. एकमेकांच्या खास दोस्त होतो आणि मग तो अचानक माझं लग्न झालं आणि त्याचा अचानक कार ॲक्सिडेंटमध्ये तो वारला गेला. त्याचा मृत्यू झाला. तो आमच्यासाठी खूप मोठा काळा दिवस होता किंवा त्यात ते खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं. हं. आणि मग ते हळू-हळू ते शेवटी एक माझी मराठीमध्ये एक मॅडम होत्या, मराठी मॅडम म्हणून. जेव्हा आम्ही शिकवत होतो, तर मराठी मॅडम तिथे होत्या. ओके. त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं त्यावेळेला 10वी तेव्हा मी 10वी मध्ये असेन. ते मला एक बोलले होते वाक्य, की "एबी, प्रेम कुणीही कुणावर करावं, पण ते प्रेम करताना एक लिमिटेशन पाहिजे, की तो माणूस जेव्हा तू कुणावरही प्रेम करतोस, ती आई असेल, वडील असेल, भाऊ असतील, बहीण असेल, मैत्रीण असेल, कोणी असू शकतं. पण ते प्रेम एवढंच करायचं, एवढंच करा." मग सगळ्यांना सांगितलं, मला नाही वैयक्तिक सगळ्यांना सांगितलं, की ते एवढंच प्रेम करा, की काही कारणाने जर तो माणूस आपल्याला सोडून गेला, काही कारण असू शकतं. अचानक तो माणूस आपल्याला सोडून गेला, तर त्याच्याशिवाय आपण राहिलं पाहिजे. एक त्यांनी मला मंत्र दिलं होतं. जेव्हा 10वीच्या बॅच सगळ्यांना दिलं होतं. प्रेम करायला कुणी कोणावर करू शकतं. पण ते प्रेम एवढं करा, की काही कारणाने तो माणूस आपल्यापासून दूर गेला, तर आपण त्याच्याशिवाय राहिलं पाहिजे. हं. त्यानंतर म्हणून तो गेल्यानंतर सावरण तर गरजेचं होतं. त्याची काही स्वप्न होती. आम्ही एकत्र बसायचो, काही विचार करायचो, काही स्वप्न आमची काही बघितली होती, काही इच्छा होत्या आमच्या. त्या तर पूर्ण करायचेच होते. मी कोणाला बोललो नाही. आज इकडे मी बोलतोय. पण त्यांची आणि माझी जे काही आम्ही स्वप्न बघितलं होतं, काय आमच्या इच्छा होत्या, ते पूर्ण करण्याचं काम ती जबाबदारी माझी होती. त्यामुळे त्यातून सावरणं गरजेचं होतं. हळू सावरत गेलो. नंतर मग मी इकडे आलो आणि इकडं आल्यानंतर अचानक तिथून मला एक मेसेज आला. तो रवींद्र यादव म्हणून माझ्या गावातला माझा सहकारी आहे. सिद्धेश्वर म्हणा. सिद्धेश्वर गावावरून एक ओके. मेसेज आला, ओके. की आम्ही असा विचार करतोय, की गावामध्ये शिवाजी महाराजाचं स्मारक बांधायचं आहे. म्हणजे ते पुतळा बांधायचा आहे. तर ते पुतळा तुम्ही द्यावा. म्हणजे आमच्याकडून त्याला हे होती आणि मला जे मनात होतं तेच घडलं. तो योग हं. असतो. हं. जे माझ्या मनात होतं, जे माझं स्वप्न होतं आमचं दोघांचं, ती वेळ आली होती त्यावेळेला आणि मग मी त्याला म्हटलं, "ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही त्याचं विचारा किती प्राईज लागेल, किती खर्च येईल, काय येईल हो. वगैरे ते आणि मी तयार आहे," म्हटलं त्याला आणि तो योग आला. ती इच्छा आमची जे स्वप्न होतं त्यावेळेला मग आम्ही त्याला म्हटलं, तो म्हणले, की एवढे-एवढे खर्च येईल, 3,00,000 3,50,000च्या आसपास खर्च होईल ओके. आणि बाकी जो खर्च होणार आहे, तो खालचा जो काही बांधकाम करण्यासाठी खर्च येईल, ते म्हणजे आपण गावकरी म्हणजे त्यात सगळ्यांचा सहभाग राहील. म्हणजे सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन. कॉन्ट्रिब्युशन. कारण आमच्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं राहतात. ओके. हिंदू आहेत, ब्राह्मण आहेत, सिकेपी आहेत, सोनार आहेत, म्हणजे नाभिक समाजाचे नाभी लोकं आहेत, आदिवासी आहेत, बौद्ध समाजाची आहेत. तर त्या महाराजांच्या त्या पुतळ्याला सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे. हं. त्यामुळे सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून आणि तिथे जी लागणारी जी मूर्ती होती, अश्वरूढ मूर्ती, ती कमीत कमी 14 फुटाची मूर्ती आहे. वॉव! म्हणजे 10 फुटाचं खाली फाउंडेशन, आणि त्याच्यावरती त्याच्यावरती 14 फूट. 14. ते घोड्यावरती म्हणजे अश्व म्हणजे घोडं, ओके. अश्वरूढ म्हणजे त्या घोड्यावरती ती महाराजांची मूर्ती आहे. हं. आणि ती मूर्ती आम्ही अमरावतीवरून मागवली. त्याची ऑर्डर खास अमरावतीला दिली होती. मी विचारणार होते म्हणजे त्या मूर्तीची डिझाइन वगैरे म्हणजे कोणी केली असेल? नाही ती सगळं अमरावतीला ओके. त्याचे खास शिल्पकार असतात बनवणारे. हो, हो. ते अंतर कमीत कमी आमच्या गावापासून ते 700 किलोमीटरचं अंतर होतं. आहे ते ओके. अमरावती म्हणून. मग तिथनं आणलं. तिथून ते मग आणलं, असं ओके. केलं ते. आणि वॉव! त्यावेळेला अचानक ते झालं. म्हणजे कसं 19 फेब्रुवारीला महाराजांचं 2 कुठलं वर्ष आहे? 2024. ओके. महाराजांच्या 2 एक तिथीप्रमाणे तारीख काढतात. ते 2 तारखेला त्यांची जयंती होते. ओके. तर आम्ही 19 फेब्रुवारीला भूमिपूजन केलं ओके. आणि खूप कमी काळ होता. म्हणजे 1 महिन्याच्या आसपास आम्हाला ते सगळं काम पूर्ण करायचं होतं. म्हणजे भूमिपूजा केल्यानंतर मग ते भूमिपूजन सगळं. म्हणजे आपण ते उद्घाटन केलं. हो, 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 हो. बांधकाम सुरू हो. भूमिपूजन बोलतात त्याला. ते हो. भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन केल्यावर तुम्हाला ते काम पूर्ण करायचंच असतं. हो, हो. तर त्या 1 महिन्यामध्ये आम्हाला ते काम पूर्ण करायचं होतं. पुढची जी जयंती येते, दुसरी हो. तारीख असते. हो. ती तारीख होती 25 मार्च. 28 मार्च सॉरी. 28 मार्च. 28 मार्च. ओके. 28 मार्चला म्हणजे हो. फेब्रुवारी आणि मार्च. हो, हो, हो. 19 फेब्रुवारीला आम्ही भूमिपूजन केलं हो. आणि 28 मार्चला ते आम्हाला ती जी मूर्ती आहे त्याची स्थापना करायची होती. ओके.
आणि त्याच्या 3 दिवस अगोदर कमीत कमी ते मूर्ती आपल्या जवळ यायला पाहिजे. कारण ती एवढी मोठी मूर्ती म्हटल्यावर ते सगळं उतरवणं, परत त्यावर बसवणं सगळं ते हे हो, असतं. हो, हो, हो. त्यामुळे ते 25 तारखेला मूर्ती आली आणि ओके. 28 तारखेला ती स्थापना केली आम्ही. वाह! अभिनंदन तुम्हाला पहिल्यांदा. आणि विशेष म्हणजे मी इकडे होतो. मी फक्त पैसे देण्याचं काम करणार होतो. तिथं ऑलरेडी त्या 1 महिन्यामध्ये तिथे अंग मेहनत करणारे, तिथे मेहनत घेणारे पण माणसं पाहिजे होती. हो, हो, जसे हो. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना त्यांच्याबरोबर मावळे होते, तसे ते माझे मावळे होते. त्यात माझा माझा छोटा भाऊ होता, सियोन वर्सुलकर म्हणून. नंतर एक रवींद्र यादव म्हणून होता. अजून एक माजी सरपंच होते, उमेश यादव. ते नोकरीनिमित्त पनवेलमध्ये राहतात. परंतु त्यांनी सगळं फॉलोअप केलं. म्हणजे तिकडे जे शिवाजीचं जे पुतळ्याचं जे आहे, त्यांच्याशी संपर्क साधणं, फॉलोअप करणं, त्यांना विचारणं काय-काय, ते सगळं त्यांनी सांभाळलं आणि ग्राउंडवरती प्रत्यक्ष जे अंग मेहनत करावी लागते, ती माझा छोटा भाऊ रवींद्र यादव, नंतर एक सुशील वाघमारे, तो मुंबईमध्ये असतो ओके. नोकरीनिमित्ताने. मग त्यांनी 1 महिना सुट्टी घेतली आणि खास तिथे गावाला येऊन राहून त्यांनी सगळं ते पूर्ण काम त्यांनी म्हणजे स्वतः ते अंग मेहनत पाहिलं करून आणि अंग मेहनत अंग करून. मेहनत करून त्यांनी त्या 1 महिन्यात कारण अवधी खूप कमी होता, हो, वेळ खूप हो, कमी हो, हो. होता. तर हो, हो, हो. त्यांनी ते सगळं त्यामुळे ते सगळं साध्य झालं. पण सगळ्यांना अभिनंदन तुम्हाला आणि ज्या अर्थात लोकांनी मदत केली. ग्रामपंचायतीला पण कारण ती बांधण्यासाठी जी जागा लागते, त्याची परमिशन लागतात. हो, हो. मी ती तेच जागा पण विचारणार महत्त्वाची होते. होती. हो, हो, तर हो. ती आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीचे म्हणजे जे ग्रामपंचायत असतात सगळे सरपंच, उपसरपंच सगळ्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद देऊन. सहकार्य केलं आणि ती परमिशन ती जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. या लोकांनी मेहनत केली. हो. असं सगळं करून ते आणि गावात सगळ्या ग्रामस्थांची त्यात मेहनत आहे. त्या दिवशी सगळे येस. ग्रामस्थांनी मेहनत करून तो आम्ही समारंभ पार पडला. पार पडला. आणि तुम्ही मला सांगितलं, की हे तुम्ही तुमच्या बाबांच्या नावावर हां, हे केलं काय. होतं. माझे करेक्ट? वडिलांच्या स्मरणार्थ ते मी दिलं. ओके. काय. ओके. आणि भाईची आणि माझी ती इच्छा होती. म्हणजे ती आता मी आज व्यक्त करतोय. मी तिथं नाही बोललो, की माझी भाईची आणि माझी मी ती इच्छा पूर्ण केली म्हणून. पण ती माझ्या मित्राची ती एक इच्छा होती, की इच्छा आम्ही होती. ठरवलं होतं. कारण ती गावामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही मोठे नोकरीला लागलो, हो. त्यावेळेला आमच्याकडे लगेच पैसे वगैरे नसतात. तर आम्ही पहिली एक शिवाजी महाराजांवरती आमचं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी नाहीये, पण एक जी बोलतो ना आपण पहिले कसं खेडेगावामध्ये काँग्रेस पक्ष हा खूप हे जे होता. म्हणजे आमचे वडील वगैरे पण किंवा निलेशचे वडील पण हे सगळे काँग्रेस पक्ष. खेडेगावामध्ये काँग्रेस पक्ष असायचा. वडिलांना तुझ्या ओके. माहीत आहे. आणि शिवसेना जी होती हे शहरामध्ये जायची. मुंबईमध्ये वगैरे जास्तचा प्रभाव होता. त्याची शाखा, जी हं. पहिली शाखा आमच्या गावामधले मी आणि माझा मित्र जो वारला निलेश भाई आम्ही ओपन केली. त्यावेळेला जेव्हा आम्ही बसायचो, बोलायचो, गप्पा मारायचो, तेव्हा एक इच्छा होती, की या गावामध्ये शिवाजी महाराजांचं एक पुतळा बांधायची आमची इच्छा होती. मग त्यावेळेला आमच्याकडे म्हणजे पैशाची वगैरे नवीन जस्ट आम्ही कामाला लागलो होतो. हो. यंग हे होतो असं. हो. पण ओके. त्या निमित्ताने आम्ही ते बघितलं होतं स्वप्न. आमचं एक स्वप्न होतं दोघांचं. ते आम्हाला दोघांनाच माहिती होतं. मी अजून कोणाला बोललो नाही. आता मी इकडे बोलतोय. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू तुम्हाला, की तुम्ही माझ्या पॉडकास्टवर येऊन तुम्ही सगळ्यांना अरे, तू सांगितलंय. आम्हाला ही संधी दिली त्यामुळे तुला पण आभार. नाही, ऑल्वेज तू हे ऑल्वेज अ प्लेजर. सांगण्याची जी आम्हाला संधी दिलीस त्याच्यामुळे तुझे पण आभार. नाही, इट इज ऑल्वेज अ प्लेजर. आपली जी इंडियन ज्यूइश माणसं आहेत, त्यांना म्हणजे त्यांची स्टोरी खूपच म्हणजे अशी युनिक असते. आणि आता मी योगायोगाने आता प्लॅटफॉर्म बिल्ड केलेली आहे. तो व्हाय नॉट आपल्या लोकांना का नाही चान्स द्यावा? बरोबर आहे, हे की बरोबर नाही? आहे. कारण आता तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जागा आहे तिथे तुम्ही वावरलायत आणि तुम्ही लहानाचे मोठे झालात. तुम्ही आता पुतळं पण मांडलं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणजे त्यांचे जे काय म्हणतात व्हॅल्यूज किंवा पर्सनॅलिटी त्यांच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय ओढ आहे आणि तुम्हाला काय आवडतं त्यांच्याबद्दल? महाराजांनी अत्यंत धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. महाराज हे नेहमी स्त्रीचा खूप सन्मान करायचे त्यांच्या राज्यामध्ये आणि ते धर्मनिरपेक्ष होते. म्हणजे ते सगळ्या धर्माचा आदर करत होते. सर्व धर्माबद्दल त्यांना आदर होता. म्हणून सगळे लोक त्यांचा आदर करतात. हं. सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे. समजलं? येस. एक गनिमी कावा म्हणजे ते जेव्हा त्यांच्याकडे ते युद्ध करत होते, जेव्हा त्यांनी किल्ले जिंकले, तर ते त्यांच्याकडे गनिमी कावा म्हणून युद्धनीती होती. गनिमी कावा म्हणजे कसं तुम्हाला तुमच्याकडे कमी कमी तुमच्याकडे मावळे किंवा सैन्य असताना युद्ध कसं जिंकायचं किंवा वेषांतर करून किंवा जसं म्हणतो ना आपण दुसरी भाषा आत्मसात करून तिकडची तिकडची माहिती गोळा करणं. गुप्तहेर संघटना जशी बोलतो आपण, हं. तशी ते गुप्तहेर संघटना म्हणजे ते वापरून ते युद्ध जिंकत होते. तर हं. ह्याचा सगळा अभ्यास दुसऱ्या लोकांनी पण केला. मला वाटतं आपल्या मोसादनी सुद्धा त्याच्यावरती अभ्यास करून ट्रेनिंग दिली जाते.
ते मोसादच्या जे करतात, मोसादमध्ये कामं इंटेलिजन्सचे. करतात त्याच्यामध्ये हे गनिमी काळामध्ये सगळं ही जी गनिमी काळ त्यांची युद्धनीती होती. हं. याचा अभ्यास जगाने केला आणि त्याचा आदर्श जगासमोर आहे, हो. की कमीत कमी लोकांमध्ये कमीत कमी सैन्यामध्ये कसं हे करायचं म्हणून. येस. मग समजलं? हे तुम्हाला म्हणजे हे तुम्ही स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही त्यांचे व्हॅल्यूज वगैरे तुम्ही हो, हो, हे हो, करता हो. का तुम्ही? अर्थातच, अर्थातच. आणि महाराज जे होते ना, त्यांचं जीवन त्यातून आपण काय शिकतो, तर ते स्वाभिमानी होते. ते स्वाभिमानी होते, ते पराक्रमी होते आणि त्यांच्याकडे त्यांना देशप्रेम होतं. हं. कळलं. समजलं. अजून एक येस. सांगावसं वाटतं महाराजांबद्दल. आपण सहज म्हणतो बघ, आपण जे म्हणजे दुश्मनाच्या हातावर तुरी देऊन पळून जाणारे खूप होते. आपण बोलतो ना, दुश्मनाच्या हातात तुरी देऊन पळाले. हो. तसे खूप होते. पण हे दुश्मनाच्या हातावर मिठाई देऊन पळाले होते. जेव्हा ते हो. आग्र्यामध्ये होते, तेव्हा येस. त्यातून त्यांनी ते जसं समजलं ना तुला काय बोलायचं मला? हो, ते मला कळलं. मिठाई देऊन ते पळणारे पहिले राजे होते. हा हं. त्यांच्यातला फरक आहे. इतर राजांमधला किंवा इतर राजामध्ये ह्यांच्यामधला. येस. आय थिंक ही वॉज अ ट्रेंड सेटर आपण म्हणतो ना. ही वॉज द फर्स्ट वन टू डू सो मेनी थिंग्स. तर याह, आपण याह, ट्रेंड सेटर याह, म्हणतो. याह, याह. आणि मी नेहमी सांगते सगळ्यांना, की ते थोडेसे इस्रायली पण होते. का? कारण त्यांच्यामध्ये खुचपा होता. कशाला? कारण त्यांनी स्वतःचं सेल्फ कोरोनेशन करून घेतलं. स्वतःला राजा त्यांनी हे केलं. करेक्ट? बरोबर आहे, बरोबर आहे. एस्टॅब्लिश त्यांनी केलं. त्याने केलं, त्याने नाहीतर केलं. युजुअली आपण सोसायटीसाठी थांबतो, की त्यांनी कोरोनेशन वगैरे करायचं. पण ते म्हणाले, "नाही, हे मला ते हवंय, मी ते 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 करणार." त्याच्यावरच मी तुला सांगतो कसं काय. प्रत्येकजण काय बोलतो, की मला जग जिंकायचं आहे. हं. प्रत्येकाची इच्छा काय असते, आज पण ना युद्धाचं कशासाठी मला जग जिंकायचं आहे. येस. पण त्यांनी रयतेचं राज्य त्यांची इच्छा काय होती, की मला रयतेचं राज्य करायचं आहे. येस. हा त्या दुसऱ्या राज्याबद्दल ह्यांच्याबद्दल फरक होतो. ओके. आपण आलो आहे टुवर्ड्स द एंड ऑफ धिस एपिसोड. नेहमी माझ्या जे गेस्ट आहेत, त्यांना मी विचारते, आपली जी ऑडियन्स आहेत, ते आहेत फ्रॉम इंडिया. ओके. तर त्यांच्यासाठी तुमचं काही खास मेसेज असेल, ते प्लीज आम्हाला सगळ्यांना सांगा तुम्ही. तिकडच्या लोकांना मी एवढंच सांगेन, जसं का आता आम्ही तिकडे पुतळा बांधला. काय आमचं प्रेम आहे. तर तो पुतळा बांधून उपयोग नाहीये. म्हणजे त्या पुतळ्याचं जेव्हा तिकडे आपण कुठेही बांधतो, तर तिथल्या लोकांनी त्यातून त्यांचे जे विचार होते, त्यांचा जो इतिहास होता, हा त्या लोकांनी घेतला पाहिजे. ते आचरणात आणलं पाहिजे. नुसतं पुतळे बांधून काय उपयोग नाहीये. हे मी त्यांना सांगू इच्छितो, की त्यांचा जो इतिहास आहे, ते कसे वागले, त्यांनी काय केलं, तर त्याचा इतिहास तो आचरणात आणला पाहिजे. तसं वागलं पाहिजे मुलांनी. कारण आपण हे कशासाठी बांधतोय, पुढच्या पिढीला त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळावी. आता हे बांधण्याचा उद्देश काय माझा तेच आहे, हो. की पुढच्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी. येस. आता आम्ही पण कुणातरी बघून मोठे झालो. आमच्या गावात पण अशी लोकं होते, की हो. ज्यांना बघून जे गावासाठी कामं करत होते किंवा दानशूर लोकं होती, त्यांना बघून आम्ही इन्स्पायर झालो. येस. तसं आपण जेव्हा काहीतरी करू असं ही आमची पिढी, आपण जेव्हा काहीतरी करून ठेवू गावामध्ये, हो. तर आपल्या पुढच्या पिढीला त्यापासून प्रेरणा मिळेल. ते ओके. काहीतरी करतील. ओके. तर मी तेवढंच सांगेन, की तुम्ही जे काही बांधलंय आणि ज्या दिवशी काय त्यांचा जो दिवस असतो, जयंती असते, जयंती साजरी केली जाते, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी येऊन तो दिवस आनंदात साजरा करायला पाहिजे. तर येस. त्यांनी जर आपल्यासाठी एवढं केलंय, त्यांनी जर स्वराज्य स्थापन केलं, एवढं काय केलं, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ना. येस. तर कमी त्या दिवशी तरी आपण त्यांचे विचार तर नेहमीच घ्यायला पाहिजेत. पण तिथं एकत्र येऊन आपण ती जयंती जोरात जल्लोषात साजरी केली पाहिजे, असं मी लोकांना सांगेन. आमेन. तुम्ही जे सगळं काही म्हणालात त्याला आमेन. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला संधी मिळाली, तर प्लीज तुम्ही सिद्धेश्वर गावात जावा नक्की जा, आणि नक्की जा. तुम्ही फोटो काढून आम्हाला पाठवा. हां, अजून एक कारण तुला सांगतो. अजून एक काय आहे त्याच्यामध्ये. येस. आत्ताच 2026 मध्ये आपले रामलेचे खानोख भास्तेकर म्हणून व्यक्ती आहे. ओके. ते माझ्या चुलत बहिणीचे मिस्टर लागतात. तर त्यांनी जेव्हा हे पुस्तकात वगैरे बघितलं माझं, मी हो. पुतळा केला वगैरे, तर हो. ते फिरायला गेले होते ओके. मुंबईला. तर त्यांनी स्वतःच्या हातावरती टॅटू काढला शिवाजी महाराजांचा आणि त्यांचे जो ग्रुप होता, तो पूर्ण ग्रुप सिद्धेश्वरला गेले आणि सिद्धेश्वरला त्यांनी त्या पुतळ्याच्या साइडला उभं राहून फोटो काढले. हां, प्लीज मला फोटो पाठवा म्हणजे आणि मी तो फोटो आपला जे शनिवार तेली आहे, हो. आपलं मॅगझीन. मॅगझीन शनिवार तेली त्याच्यामध्ये येणार आहे. 1 तारखेलाच येणार आहे. ओके. सो वी विल लूक फॉरवर्ड टू इट. म्हणजे इकडे येऊन ती लोकं प्रेरणा घेत आहेत, की महाराजांबद्दल त्यांना पण येस. त्यांनी जे बघितलं, तर तो येस. तिकडे जाऊन त्यांनी ते फोटो वगैरे काढले. येस. तर असे इस्रायलचे खूप लोकं तिथे जात आहेत. आम्ही जेव्हा सोहळा केला, म्हणजे जेव्हा हं. स्थापनेचा सोहळा केला, तेव्हा इथून एफ्राईम सातमकर म्हणून आहेत बेरशेबाचे, ओके. ते माझ्याबरोबर आले होते त्या ओके. कार्यक्रमाला. दीना सातमकर आहेत, ते इथे राहतात डिमोनियामध्ये, त्या आल्या होत्या. नंतर एक इंडियाचीच व्यक्ती आहे ती, पण त्या ढोलकीपटू आहेत. ते महाराष्ट्राच्या ढोलकीपटू आहेत. त्यांचं नाव देवयानी मोहोल. ओके.
त्या इंडियामध्ये मुंबईमध्ये राहतात, त्या सुद्धा त्या प्रोग्रामला आल्या होत्या. त्यांना जेव्हा समजलं की मी इस्रायलमध्ये असून तिकडे हे करतोय, तर त्यांना त्या अभिमानास्पद गोष्ट वाटली. हो. तर म्हटले, "एबी मी नक्की येणार त्या प्रोग्राम" आणि त्या आल्या होत्या. आल्या होत्या. वॉव! आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतं, की आपले इंडियन ज्यूइश काका ह्यांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं हे उभं केलं आहे. म्हणजे ते तुमचं स्वप्न तर होतंच, पण इट इज फॉर जे आपले येणारे जे पिढ्या आहेत बरोबर, पुढच्या त्यांच्यासाठी. पिढ्यासाठी. येस. एबी आणि काका. त्यानिमित्ताने काय होणार आहे माहिती आहे का? आता येस. आपण बघा आपले लोक खूप कमी राहिलेत. हो, काही हो. काही वर्षांनी आपली सगळी लोकं इकडे येतात. आमच्या गावात सुद्धा माझी एकच फॅमिली आहे. माझा भाऊ, हो. छोटा भाऊ तिथे राहतो. ओके. पण काही हो, वर्षानंतर हो. एक तिथे मी काय बोलतो ना, आपल्या प्रेमाचं प्रतीक ठेवलंय तिकडे. येस. कारण इंडिया आणि इस्रायल यांची जी मैत्री आहे, ती मैत्रीचं एक सुंदर उदाहरण आहे ते. येस. इट इज अ फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ इंडिया अँड इस्रायल फ्रेंडशिप. बरोबर? येस. एक्झॅक्टली. आणि माझं जे काही शिवरायांवर प्रेम आहे, त्यांच्याबद्दल मला जे काही आदर वाटतं, माझ्या गावात इंडियाचे जे मित्र आहेत, हो. त्यांच्याबद्दल मला काय वाटतं, तर त्याचं ते एक प्रतीक आहे. येस, आय एग्री. प्रतीक इज द राइट आमच्या वर्ड. मैत्रीचं प्रतीक आहे ते. येस. एबी काका, थँक यू सो मच की तुम्ही आलात आणि आमच्यासोबत ही स्टोरी शेअर केली. नॉट जस्ट विथ मी, पण आपल्या प्रेक्षकांसोबत. तुमचं आम्हाला खूप अभिमान वाटतं आणि तुमचं मी फेसबुक टाकणार आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला ऑडियन्सला तुमच्या इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ एबी काका, प्लीज गेट इन टच विथ हिम. ही इज एक्स्ट्रीमली फ्रेंडली आणि सुरळीत मराठीत बोलतात. तर धन्यवाद. अगेन थँक यू वन्स अगेन तुला तुमचा. पण धन्यवाद. थँक तू यू. ही मला संधी मिळवून दिली सगळ्यांबरोबर गप्पा मारण्याची. येस. तुम्हाला काही प्रश्न असतील प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला प्रश्न टाका. नक्की, नक्की, नक्की. म्हणजे आम्ही एक एपिसोड 2 पण करू त्याच्यावर. नक्की, नक्की, आणि नक्की. इन द मीन टाइम स्टे सेफ, वॉच द राईट कॉन्टेंट अँड आय विल सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू.